आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरा केला जात आहे। याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला। पहाटेच कोल्हापुरातून पायी प्रवास सुरू करत त्यांनी थेट ऐतिहासिक पन्हाळागड गाठला। छत्रपती शिवरायांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाला अभिवादन केले। त्यांच्या या पायी प्रवासातून आजच्या तरुणाईला इतिहासाची जाणीव आणि शिवविचारांचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला। पन्हाळगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, सागर साळुंके यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या उपस्थित संपन्न झाला। यावेळी शिवप्रेमींनी केलेल्या जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी पन्हाळगड दुमदुमून गेला। यानंतर दिनेश साळुंके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक मर्दानी खेळाची दमदार प्रात्यक्षिके सादर केली। विशेष म्हणजे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनीही लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली। त्यांच्या या सादरीकरणाची पन्हाळगडावर दिवसभर चर्चा रंगली। या सोहळ्यास महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि शिवसैनिक उपस्थित होते। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पन्हाळगडावर शिवभक्ती, इतिहास प्रेम आणि मर्दानी परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला।